राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे महानगरपालिकेतील गटनेते नगरसेवक अभिजित पवार यांच्या दालनाचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे व पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आलं। यावेळी ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, विरोधी पक्षनेते शानू पठाण तसेच पक्षाचे माननीय सर्व नगरसेवक हे देखील उपस्थित होते। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी तसेच नगरसेवकांनी गटनेते अभिजित पवार यांना शुभेच्छा देखील दिल्या। त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेतील गटनेते सन्माननीय नगरसेवक अभिजित अंकुश पवार यांना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खुर्चीवर बसवून पदभार देण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, पक्षाचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे देखील यावेळी उपस्थित होते। यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याबाबत अधिकची माहिती दिली आहे। जर आपण बघितलं, विरोध करणारा संपवला पाहिजे। पूर्वीच्या निवडणुका आत्ताच्या निवडणुकीमधल्या स्ट्रॅटेजीमध्ये फार बदल केलेला आहे। सत्ता कुठल्याही परिस्थिती मिळवायची यासाठी पाहिजे ते करायची शासकीय यंत्रणा, निवडणूक प्लॅनिंग अशा पद्धतीने निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जातो। एक महिला जी आजही या असलेल्या सिस्टीमच्या विरोधात लढत होती, त्यांना लोकशाहीने पाडलं का यावर कोणाचा विश्वास नाही। त्यांना प्लॅनिंगने पाडण्याचा प्रयत्न केला आणि उद्या कदाचित सुडाचं राजकारण, विरोधक हा राहिलाच नाही पाहिजे म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशा प्रकारची चर्चा आहे। मला वाटतं का असं जर झालं तर विरोधकच संपवण्याचा प्रयत्न देशामध्ये जर झाला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हुकुमशाही होऊ शकते आणि त्यामध्ये आजही जनतेने जागरूकता दाखवली नाही। तर मगाशी ज्याचा उल्लेख केला आव्हाड साहेबांनी की निवडणुका संपेपर्यंत या लोकांनी फक्त या महागाईवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला। निवडणुका संपल्या की डिझेल आणि पेट्रोलचे भाव, गॅसचे भाव वाढवायला सुरुवात केली। आपल्याकडे ना पेट्रोल आहे ना डिझेल आहे। मुस्लिम द्वेष तयार करताना मग हिंमत असेल तर पेट्रोल डिझेलवर बहिष्कार घाला, घ्या घोडा मागवा बैल आणि चाला त्याच्यावरनं। मुसलमानांवरती प्रचंड द्वेष, धर्मांधता ही शिकवतात ना हे सरकार। मुसलमानांच्या वस्तूंवर बहिष्कार टाका, मुसलमानांवरती बहिष्कार टाका, पेट्रोल आणि डिझेलवर टाका ना। नाहीतरी वेळ आणलीच ना मोदींनी सांगण्याची की पेट्रोल डिझेल कमी वापरा, ती का आली? आपल्याकडे पेट्रोल डिझेलच नाहीये।